खोडा नाही, आम्ही उलट लोकशाहीचं संरक्षण करतो. कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीला काय महत्त्व असतं हे प्रगल्भ लोकशाहीमधल्या प्रगल्भ नागरिकांना चांगलं समजतं. मुळामध्ये राजकारणामध्ये अचूक टायमिंगला महत्त्व देणारं पवार घराणं किंवा दादांच्या अपघाती निधनानंतर अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तिसऱ्या दिवशी अचूक टायमिंग साधत उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्राताई गेल्या की नाही गेल्या, किंवा राज्यसभेमध्ये आज्जा नातू म्हणजे पवार साहेब आणि पार्थ पवार राज्यसभेत गेले की नाही गेले, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपली कन्या तिच्या लग्नाची अनाउन्समेंट केली का नाही केली. मग दुःख काय सामान्य माणसांनी करायचं का? दुःख काय गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकामधल्या सर्वसामान्य माणसांनी दुःख आणि अश्रू ढाळत बसायचं का? कुणी का निवडणूक बिनविरोध करायचा का पाठिंबा दिला त्यांनी येऊन पुढे भूमिका जाहीर करावी. मुळात स्वर्गीय अजितदादा पवार यांनी त्यांच्या जर पक्षाची जर तुम्ही आता दुसरी फळी पाहिली अजित पवारांनंतर ओबीसी नेते त्यांनी कुठे ओबीसीवर अन्याय केला? कुणी ओबीसीवर अन्याय केला नाही. अजित पवारांनी कुठे अन्याय केला? ओबीसी अजितदादा पवार श्रद्धांजली तुम्ही वाहणार आहात? आम्ही बघा, माणूस एकदा निधन झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये सगळीकडे वाहिली जाते आणि आम्ही वाहिलेली. पण मुळामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना जर त्यांचं कुटुंबीय प्रोफेशनल राजकारण करत असेल, उलट आम्ही ऑफर करतोय ना, आम्ही अशी ऑफर करतोय की सुनेत्राताईंना आता लगेच विधान परिषदेच्या निवडणूक आहे, बिनविरोध घ्यावं आणि भाजपला आपल्या कार्याचा एक ऑडिट करण्यासाठी किंवा 1 वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून तिथं उभा करावा ना. आम्ही त्यांना बघू, तुम्ही सहानुभूतीच्या आडून, दुःखाच्या आडून, सुनेत्राताईंच्या पदराच्या आडून निवडणुकीला कशाला सामोरं जात आहे? त्यामुळं आमची लढाई ही सुनेत्राताई किंवा दादांच्या मृत्यूचं भांडवल करून अशी नाहीये. आमची लढाई सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये, आमची लढाई आम्हाला ओबीसींना डावललं जातं याबाबतची आहे. आमची लढाई कालचं बजेटरी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये ओबीसींना अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, त्यांच्या आर्थिक विकास महामंडळासाठी 100% 0.56% म्हणजे 0.5% बजेटरी तरतूद करणारं हे फुले शाहू आंबेडकरांचंच का हा महाराष्ट्र अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून आम्ही निवडणुकीला कॉम्पीट करतोय. तुम्ही स्वतः उभं राहणार आहात का? वेळ आज उद्या 2 दिवस मला वेळ द्या. लक्ष्मण हाके उमेदवार असेल का अजून कोण उमेदवार असेल, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाऊ, कोणते पक्षांची भूमिका तर जाहीर करू द्या. मुळात या महाराष्ट्रामध्ये आज कोणत्या पक्षाकडून लढणार? आम्ही हे बघा, आम्ही सर्वानुमते राष्ट्रीय पक्ष आज आमच्या संपर्कामध्ये आहे. कोणते राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत बघा ना. प्रादेशिक पक्ष तुम्हाला माहिती आहेत, राष्ट्रीय पक्षही तुम्हाला माहिती आहेत. राष्ट्रीय माहिती आहेत तुम्हाला राष्ट्रीय पक्ष बसपा आहे, आप आहे, काँग्रेस आहे, अनेक पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष सगळ्या लोकांचा संपर्क झालेला आहे. त्यांच्या भूमिका आज उद्या सगळ्यांच्या क्लिअर होतील. मग आम्ही कोण उमेदवार असेल आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं ही भूमिका आम्ही 2 दिवसानंतर जाहीर करू. तुम्ही जो उमेदवार दिला, समजा 2च उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात, तर ती जी काही यंत्रणा कामाला लागणार आहे, जो काही लोकांच्या कररूपी पैशाचा जो त्यामध्ये ऱ्हास होणार आहे, हे थांबवता येऊ शकतं का? नाही, मग निवडणुका कशाला घेताय? महाराष्ट्रातल्या देशभरातल्या करून टाका ना बिनविरोध. मग एका बाजूने पैशाचा मारा होतोय म्हणून दुसऱ्या बाजूला चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही खोडा घालताय असं म्हणणार असाल, बिनविरोध करून टाका आणि अध्यक्ष नेमून टाका आता नरेंद्र मोदींना इथून पुढच्या कालावधीमध्ये. लोकशाहीची काय विल्हेवाट लावायची अशी तर तुम्ही लावलेलीच आहे. आता सध्या या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला चळवळीतला कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जायचं म्हणलं तर इथं फ्री अँड फेअर पॉलिसी नाहीये. फ्री आणि फेअर उदाहरण, फ्री आणि फेअर वातावरण नाही. मी एक सामान्य मेंढपाळाचा मुलगा म्हणतोय की मला तिथं निवडणूक लढायची आहे, तर आमची सुरुवात इथून होती की एवढी प्रचंड त्यांच्याकडं यंत्रणा कामाला लागणार आहे, एवढे मोठे पैसा. अरे निवडणुका, लोकशाही ही निवडणुकावरच आधारित आहे ना. त्यामुळे मग निवडणूक आयोगाला मी एक उद्या पत्र लिहितो, तर तसा तुमचा दावा असेल तर की निवडणुका सगळ्याच बिनविरोध करून टाका, कशाला पैसे खर्च करताय. असं नाहीये. लोकशाही टिकवायची असेल, लोकशाहीचा मूळ ढाचा टिकवायचा असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत, फ्री अँड फेअर धोरणामध्ये झाल्या पाहिजेत. सर्वसामान्य माणसाची भावना काय आहे ही समोर आली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच